या अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे की जे आपल्यामधून निघून गेलेले आहे कैलासवासी तुकाराम किशनराव देशमुख जे आज आपल्यामधून निघून गेलेले आहेत. आज 14 दिवस झालेले आहेत आणि आज खरं म्हणजे आज त्यांचा प्रवास या ठिकाणी सुरू झालेला आहे. जाईन गे मायेत या पंढरपुरा आणि भेटेन माहेरा आपुलिया. हा आत्मा आपल्या माहेराला चाललेला आहे. त्यांचा आजपासून आता हा प्रवास सुरू झालेला आहे. कारण तो आत्मा तो मनुष्य या संसारामध्ये सासुरवासामध्ये जन्माला आलेला होता आणि तो आज त्यांचा सासुरवास संपलेला आहे आणि इथून आता ते आपल्या माहेराला म्हणजे आपल्या आईवडिलापाशी आता निश्चिंत राहणार. हा प्रवास त्यांचा आज सुरू झालेला आहे. विठ्ठला आणि त्यांच्या या गंगापूजनाच्या कीर्तनाच्या निमित्तानं माझ्याकडे आलेली ही सेवा माझे गुरुबंधू माझे जिवलग मित्र श्री हरिभक्ती परायण परमपूज्य परम आदरणीय विक्रमजी महाराज सिलगर यांनी माझ्याकडे ही कीर्तनाची सेवा सोपवलेली आहे. त्यांचे आजोबा आहेत का नाही बाबा? हा, यांचे आजोबा आहेत आणि त्या निमित्तानं बाबाच्या निमित्तानं तुम्हा सर्व श्रोते माय बापांचा दर्शनाचा योग या ठिकाणी आलेला आहे. विठ्ठला बाबाच्या पश्चात या ठिकाणी त्यांचे मुलं असतील मुली असतील. मोठा मुलगा या ठिकाणी सिद्धेश्वर तुकाराम देशमुख, गोपीचंद तुकाराम देशमुख आणि काशीनाथ तुकाराम देशमुख हे बाबाच्या पश्चात हे 3 मुलं आहेत. आणि मुली काही सांगितलं नाही मी लिहून द्या मुलं त्याच्यामुळे एकच आहे का? विजयमाला चिलगर आमच्या महाराजांच्या आई आहेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. या 4 मुलाला सोडून आज बाबा निघून गेलेले आहेत. उपजते नासे नासे ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभरणे. माणूस या भूतलावर आल्यानंतर एक ना एक दिवस इथून जायचंय. हा संसार सोडायचा आहे. मग आलेला माणूस एक ना एक दिवस आपल्या माहेराला जाणार हे नक्की आहे. म्हणून याच्यामध्ये दुःख करण्याचं काही कारण नाहीये. विठाला विठाला आवर्जून महाराष्ट्रातील दिग्गज गायनाचार्य मृदुंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. इथून जर इनेकरी बाबापासून सुरुवात केलं तर सर्व एक एकाहुनी बळी रे. सगळे एकाहुनी एक बळी. मीच फक्त तुटका मुटका आहे. विठाला विठाला या ठिकाणी इनेकरी बाबा आहेत आणि गावातलेच या ठिकाणी टाळकरी आहेत. बघा ना, म्हणजे या वयामध्ये टाळ घेऊन उभं राहणं म्हणजे एवढं सोपं नाहीये. परमार्थ हा तरुणपणीच असावा. नाहीतर काय काय माणसं म्हणतात आता हे कीर्तन म्हणजे आपलं एक बंधन असं आहे त्याच्यामुळे आपल्याला काही तर बोलायचं नाहीये. असे टाळकरी जर गावामध्ये घडले तर नक्कीच परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनामध्ये काय परिवर्तन होईल कमीत कमी तो वांग मार्गाला जाणार नाही एवढी ताकद या वारकरी संप्रदायामध्ये आहे. विठ्ठला असेच गावातलेच काय नाव बाबा? शंकर नाना या ठिकाणी श्रीधर नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे गुरुबंधू माझे मित्र श्री हरिभक्ती परायण परमपूज्य परमादरणीय भागवताचार्य शिव महापुराण कथाकार युवा कीर्तनकार असा जिवलग मित्र माझे या ठिकाणी विक्रमजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनीच मला सेवा दिलेली आहे ते तर उपस्थित राहणारच आहेत. तसेच ज्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे माझ्या कथेला उपस्थित होते असे श्री हरिभक्ती परायण खूप असं सिंत वादक आणि आवाजही गोड आहे असे रामेश्वर महाराज शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच गावातलेच ना भजन केशव महाराज लक्ष्मीपूर वा वा वडवणी पसलं लक्ष्मीपूर ना. हे सगळे गावातले भजनी मंडळी. एकूण 2 मृदुंगाचार्य एक संस्था चालक आहेत असे आमचे अशोक दाजी कदम. आता नाथ म्हणल्यावर दाजी आले ते आपलं नातं आहे त्यांना मिळणं नाही आपण झाल्यावर सांगू. तसे कदम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांनी अनेक महाराजाला वाजवलं बरं का.
तुम्ही म्हणता हाताने का नाही, मृदुंगाच्या साहित्यानं वाजवलं असे महेश महाराज लोणकर या ठिकाणी उपस्थित आहेत. ते माझे भाषे आहेत. तसाच आमचा एक छोटासा वारकरी आहे, मृदुंग शिकतो. इथं मृदुंगाच्या 2-3 संस्थात आत्ता ज्ञानेश्वर महाराज, माऊली महाराज खोटे यांची एक संस्था आहे आणि अशोक महाराज कदम यांची ही संस्था आहे. खरं म्हणजे या परिसराचं भाग्य आहे. तुमच्यासारखे महात्मे या ठिकाणी मुलाला शिकवतात. एवढं सोपं नाहीये. विठाला 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 पिंड पदावरी दिला आपुलिये करे, माझे झाले गयावर जण, फिटले पितराचे ऋण. या ऋणातून मुक्त होण्यासाठी देशमुख बाबाच्या मुलांनी या ठिकाणी एक छोटा खाणे कार्यक्रम ठेवलेला आहे. तो कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी त्यांना जाण्यासाठी मार्ग सुखकर होण्यासाठी हा कार्यक्रम आहे. अन्नदान आणि ज्ञानदान हे दोन जर हातामध्ये तुमच्या असतील तर नक्कीच हा आत्मा देशमुख बाबा कैलासवासी भोले बाबापाशी नक्कीच सुखरूप पोहोचल्याशिवाय राहणार नाहीत. सीतभर जरी होय अन्नदान, सीतभर जरी अन्नदान झालं का तर कोटी कुळाचं उद्धार या ठिकाणी होतोय. म्हणून तुम्ही अन्नदान आणि ज्ञानदान, ज्ञानदान सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याच्यापेक्षा महत्व अन्नदानाला ह्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून या दोन दानानं नक्कीच आपला देशमुख बाबा भगवान नीलकंठेश्वर कैलासवासी म्हणजे जगाचा देव देवादिदेव भोले बाबा त्यांच्या सानिध्यामध्ये सुखरूप पोहोचणार या कीर्तनाच्या गादीवर मी सांगतो. पिंड पदावर देणं म्हणजे काय तर आपल्या या संस्कृतीला आपण अनुसरण केलं पाहिजे. ज्या वेळेस आपल्या घरातून कोणताही व्यक्ती गेल्यानंतर जीवनामध्ये त्याचं पिंडदान तीळ तर्पण हे आपण जीवनामध्ये केलं पाहिजे. ही संस्कृती आहे आणि या संस्कृतीप्रमाणे तुम्ही हे सगळं कार्यक्रम निविजित चालवलेलं आहे. त्याच्यामुळं भगवान कैलास भोले बाबा नक्कीच या बाबावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण ही ताकद आहे वारकरी संप्रदायाची. ज्ञानदान केल्यानंतर हे ज्ञान जरी काही ज्ञान नसलं ऐकलं हयातामध्ये ऐकलं नसलं तरीही हे आज केलेलं हे दान हे हरि उच्चारण हे नक्कीच त्यांच्या पुढे पोहोचणार आहे. विठाला विठाला पिंडदान का करावं तर माणसाला जाताना जे भोजन लागणार आहे का आपण इथं पिंड दिला इथं पित्र जेऊ घातले की ते पित्र त्या माणसाला पोहोचतात. बरोबर आहे का नाही? हा म्हणून आपण पितृतिथी महिन्याला का पित्र घालायचे तर त्या बाबाला ते पितृ घातलेलं जेवलेलं भोजन त्या आत्म्याला तिथं भेटतंय. काही काही लोक आम्हाला विचारतात महाराज इथं जेव घातले आणि वर त्यांना कसं भेटन. अरे मग तू मुंबईत राहतो आणि इथं कुठं बोलतो पिपळ टाक्याला मोबाईल मधून बोलतो मग एक आवाज कसा येतो इथं येतो का नाही. तसंच काहीतरी असं नाही. हा अरे जेवढे शोध लावले हे कुणी लावले अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी शोध लावले पण कुणाच्या जीवावर लावले माझ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवावर लागले. मग हे खोटं आहे का हे खरंच आहे. विठ्ठला पिंडदान आपल्या जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. काही काही मुलं पहा काही काहीची अशी संस्कृती आहे बाबा की काही काही 2च दिवसामध्ये कार्यक्रम सगळा उरकून टाकतात. अरे ज्या बापानं आपल्याला जन्म दिलाय ज्या आईनं आपल्याला जन्म दिलाय त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपण 14 दिवस तरी शांत बसत नाही. याच्यापेक्षा मोठी कोणची शोकांतिका आहे. काही काही 3ऱ्या दिवशी कार्यक्रम महाराज सोडून देतात. मग त्यांचे पितर आहा ते पितर आहा कट्टा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला वंशी दुराचार पुत्र झाला. आहा कट्टा त्याचे करीती पितर
दुराचार पुत्र झाला वंशी दुराचार पुत्र झाला करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला आहा त्यांचे पितर करती कटाकटा म्हणजे काय करतात तर हात बोट मोडितात वंशी दुराचारी पुत्र झाला. अरे ज्यांनी आपल्याला जन्म दिला लहानाचं मोठं केलं आणि त्यांच्या अंतकाळाच्या टायमाला मात्र तो पाठ फिरवली त्यांच्यासाठी मग असा पुत्र नाही झालेला बरा ना. बरोबर आहे की नाही की जीवनामध्ये जसे हे 3 मुलं आहेत असे मुलं या ठिकाणी भगवान परमात्म्याने जन्माला देवात नाही तर दुराचारी पुत्र जन्माला देऊ नाही देवी डाला. आहेत त्या परिस्थितीमध्ये बरं का बाबा आहेत त्या परिस्थितीमध्ये आपलं जे संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे आपण तिल तर्पण पिंडदान हे केलं पाहिजे. जर नाही केलं तर तो आत्मा उद्धार पावणार नाही पावणार. म्हणून जे कर्तव्य आहे ते कर्तव्य यथा सांगा आपण केलं पाहिजे. पण काही जिल्ह्यामध्ये काही प्रांतामध्ये हे कर्तव्य करीत नाहीत का तर त्यांना टाइम नाही म्हणून त्यांचे पितृदोष त्यांच्या माथ्यावर आहे. बघा काही घरामध्ये अनेकही पितृदोष आहे. हा पितृदोष का आहे तर त्यांचं आपण काहीच केलेलं नाहीये पितृ घातलेलं नाही तिलांजली त्यांना दिलेली नाहीये म्हणून आजही त्या घरामध्ये काय पितृदोष आहे. आणि मग त्यांच्या संसारामध्ये काय कर्कश आहे सुख नाहीये. आणि मग सुख नाही भेटलं तर तुम्ही कुठं जाता देव बाप्पाकडे. देव बाप्पा आमच्या घरामध्ये काय सुख नाही बाबा. अरे कसं येईल तू कर्म चांगले कर ना. अरे तुझ्या बापानं तुझ्या आईनं तुला एवढा जन्म दिला पण त्यांच्या पश्चात तो काय त्यांचं केलं काहीच नाही ना केलं म्हणून ते पित्र वरून तुझ्यावर बोट मोडतात वंशी दुराचारी पुत्र झाला. मग आपण आपल्या जीवनामध्ये पित्र जेव घातले पाहिजेत. महिन्याला जो पितूर आपण जेव घालतो 12 महिने तो नेमानं घातला पाहिजे. विठाला 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 याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगन जर घरामध्ये आता काय फॅड आलेले आपल्याला ब्राह्मणांनी काय केले बर का कर्मकांडामध्ये एवढं गोवून ठेवलं त्यांनी आपल्याला मुठीत धरलेलं आहे. ब्राह्मण म्हणून आपण तेवढा पुरे काळ धरतो. गावामध्ये जर एखादी भावकीतली महिला जर डिलिव्हरी झाली तर आपण पित्र घालीत नाही. बरोबर आहे का नाही हा का पण हा बाळातनीचा विठा फक्त त्या घरापुरता मर्यादित आहे भाऊकीला नाहीये. कारण आपल्याला पितृतिथी दिलेली आहे आणि त्या तिथीप्रमाणे आपले वरून पित्र निघत असतात जेवण्यासाठी. मग बरं एवढा मोठा नियम आहे सगळ्या जगाचा कारभार त्याला करायचा आहे. मग तुमची तिथी आज आहे तुम्हाला त्याच दिवशी यम पाठवणार. आणि मग जर तुम्ही म्हणलात आज आमच्याकडं काय आहे विडाळ आहे आज आम्हाला पित्र घालायचे नाहीत मग त्या दिवशी तो आत्मा येणार आणि उपाशी जाणार आणि तुम्ही ज्या दिवशी घालणार त्या दिवशी यम त्याला सोडणार आहे का सोडणार आहे का बरं त्याला एवढेत का उलशे आहेत का हा. म्हणून ज्या दिवशी तिथी आहे त्याच दिवशी आपण आपले पित्र जेवू घातले पाहिजे. विठाला 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 आणि कर्मकांड करीत असताना आपले पित्र आपण जेव घातले पाहिजेत इतरांनी नाही. जर एखाद्याला मुलगा नसेल तर ते मुलीने केलं तर योग्य आहे. हे पहा आपल्या वंशामधला माणूस आहे आपला आजोबा पंजोबा आहे आपले वडील आहेत याचं पित्रदान तिरपण हे आपण स्वतः केलं पाहिजे इतरांनी नाही भाऊ कितलेली नाही. आणि बाहेरच्या पाहुणे रावळ्यांनी जरी केलं तरी नाहीये. त्याच्याशिवाय आत्मा हा उद्धार पावणार नाहीये. पहा
महाभारताचं एवढं युद्ध झालं, त्या महाभारताच्या युद्धामध्ये सगळ्यात धनुर्धारी आणि सगळ्यात बुद्धिमान आणि सगळ्यामध्ये शक्तिशाली आणि युक्तिशाली आणि सगळ्यामध्ये दान देणारा माणूस कोणचा? बाबा सांगा, माग सांगता का? कोण होता? आ? कर्ण होतं का नव्हतं? सगळ्यामध्ये शक्तिशाली, युक्तिशाली, बलशाली आणि दान देणाराही एवढाच ताकदीचा होता. त्याचं नाव कर्ण आहे. पण अधर्माची साथ दिली. काय केलं? अधर्माची साथ दिली म्हणून मृत्युमुखी पडला. आणि त्याच्यासारखा दानी, त्याच्यासारखा धनुर्धारी या पृथ्वी तलावर अनेक जन्माला आलेला नाही. विठाला विठाला फक्त संगत मात्र अधर्माची केली म्हणून त्याच्या जीवनामध्ये दुःख ओढवलं. आणि सांगायचं म्हणजे एकच आहे की तो आत्मा या पृथ्वी तलावर भटकू लागलेला आहे. उद्धार पावेना, भटकाय लागला. एक दिवशी कुंती मातेच्या महालामध्ये आत्मारूपी कर्ण आलेला आहे. आणि कर्णाने सांगितलं, मा आई आई म्हणल्यानंतर कुंती माता झोपेतून सावरली आणि उठली. तर कोण आहे पाहिलं तर माझा मुलगा कर्ण आहे. हात जोडून रडतोय. आई एक काम करणार आहे आई, या जगाला मी जन्मल्यापासून तो आम्हाला कळून दिलं नाहीये की मी कोण आहे. पण मी मेल्यानंतर तरी या जगाला कळू दे मी कोण आहे. तर आई या मुलाचा उद्धार कर. माझा आत्मा या पृथ्वी तलावर भटकू लागलेला आहे. काय मी उद्धार पावेना, काय मी उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. आईचे तुम्ही सांगा संत जन, आईचे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे. कायमी उद्धार पावेन. आई माझा उद्धार होईल का ग? माझा उद्धार करा, तू संत आहे. आई म्हणजे एक संत आहे. आई म्हणजे एक गुरु आहे. ज्या आईनं आपल्याला चालायचं शिकवलं, खाऊ घातलं, आपल्याला खाता येत नव्हतं, चिखलाचा गोळा जन्माल्यावर आपण वाचतो, मग सगळं चालायचं शिकवलं, बोलण्याचं शिकवलं. मग पहिले गुरु कोण? आई. आणि मग आपल्यासाठी कोण आहे संत? आपली आई आहे. म्हणून आपल्या आईला विचारलं, आई काय मी उद्धार पावेन का? काहीतरी माझ्यावर कृपा कर, माझ्याकडे एकदा तरी बघ, या जगाला कळू दे की कर्ण तुझा मुलगा आहे. विठाला 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 कारण मी जेव्हा जन्मलो तेव्हा तो मला नदी पात्रामध्ये सोडून दिला आई. आणि मी एका सुताच्या घरी लहानाचा मोठा झालो. पण त्या घरच्यांनी माझं तीळ तिरपण केलं, पिंडदान केलं, पण माझा आत्मा काय उद्धार पावलेला नाहीये. याला शास्त्र, याला प्रमाण आहे. पिंडदान त्याच्या घरच्यांनीच केलं पाहिजे. म्हणून माझा आत्मा
उद्धार पावेना, म्हणून आई तुझ्याकडे मी आलेलो आहे. याच्यामध्ये दुर्योधन दुशासन जेवढे राजे मेले तेवढ्याचा उद्धार झाला, कारण त्यांचं तीळ तर्पण कुणी केलं? अर्जुनाने त्यांनी केलं. अर्जुन कोणाचा? दुर्योधनाचा कोण होता? भाऊ होता, चुलत, म्हणून त्यांचा उद्धार पावला. पण आई मात्र माझा आत्मा आजही भटकतोय. असं कर्णाने जेव्हा सांगितलं तेव्हा कुंती मातेच्या डोळ्यातून अश्रू आले. मायबापांनो, काय माझा एवढा दाणी बाळ, माझा एवढा पराक्रमी बाळ, अरे ज्या बाळानं पडद्याच्या मागून या 5 भावाला वाचवलं आणि मित्राची साथ दिली, असा जगामधला एकमेव जर कोण श्रीमंत असेल, जर दानी असेल, जर राजा असेल, तर तो म्हणजे कर्ण. विठाला विठाला असे माणसं येत असतात, इतिहास घडून जात असतात. कर्णाने सांगितलं होतं आईला, आई तुझे 5 लेकर जसे तसे असतील, एक वेळेस मी जीव देईल. जीव दिला बरं का. लढत होता भाव, लढत होता मित्रासाठी आणि अंतकरण तुटत होतं आपल्या भावासाठी. असा कर्ण होता आणि त्या कर्ण आज आपल्या आईकडे आपला उद्धारासाठी भीक मागतोय. याच्यापेक्षा मोठी कोणची शोकांती काय? आणि आई एवढा क्षण आहे आता माझ्या उद्धारासाठी, कळू दे माझ्या भावाला की कर्ण तुमचा भाऊ होता. आणि तेव्हा मग कुंती मातेने देवाला सांगितलं. कुंती सांगती देवाला, कर्ण पांडव रे पहिला, कर्ण पांडव रे पहिला, कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला, कर्ण पांडव रे पहिला, कर्ण पांडव रे पहिला, कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला, कर्ण पांडव रे पहिला, कर्ण पांडव रे पहिला, कर्ण पांडव रे पहिला. कर्ण पांडव रे पहिला, कर्ण पांडव देवाला, कर्ण पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला, कर्ण पांडव रे पहिला. कुणाला सांगती? बरं, आपलं कारण सांगण्यासाठी आपल्या जवळचं कोणीतरी असलं पाहिजे का नाही? बरोबर आहे का ना भाऊ महाराज? आपली जी व्यथा आहे आपण ती आपल्या जवळच्याच माणसाला सांगतो. जो आपला मित्र आहे, आपला गुरु आहे, जो आपल्या सानिध्यामधला आहे, अशाच माणसाला आपण आपली व्यथा सांगतो का नाही बाबा? हा, बरोबर आहे का नाही? जसं एखाद्या मुलाचं लग्न करायचंय, त्याला ठेपा डायरेक्ट बाप आणतो का? पोराचा घेऊन जातो का? माझ्या पोराचं लग्न करायचंय? नाहीये. मधल्या माणसाला, जवळच्या माणसाला तो माणूस सांगतो की माझ्या मुलाचं लग्न करायचं, एखादा ठेपा बघा. तसं इथं कुंती मातेनं देवाला सांगितलं, तू माझा जवळचा आहे, आप्त आहे, आणि जेणेकरून हे 5 जण माझे मुलं तुझं ऐकतात. तुझं ऐकलं म्हणून तर या रणभूमीच्या ठिकाणी 5 असून केसालाही धक्का नाही आणि 100 असून एकही वाचला नाही. विठ्ठला विठ्ठला हे तुझं ऐकणार आहेत. मग देवा एवढं माझं तेवढं काम कर रे, सांग माझ्या लेकराला की कर्ण तुमचा भाऊ आहे. आणि मग हे गंगा नदीच्या तीरावरच होते. आणि दुसऱ्या दिवशी दुर्योधनाचं त्यांचं तिळतर्पण झालं. अर्जुन हे ते आता गावाकडे निघणार आहेत. तेवढ्यामध्ये कृष्ण भगवान परमात्मा धर्मराजाकडे आलेले आहेत आणि धर्मराजाच्या कानामध्ये सांगितलं, दाजी म्हणले बोला ना कृष्ण भगवान परमात्मा. हे कन्हैया काय आहे? तेव्हा सांगितलं
की तुम्हाला आणखी एक तिलांजली द्यायची आहे. ते म्हणले सगळ्याच्या दिल्या, दुःशासनाच्या दिल्या, दुर्योधनाच्या दिल्या, सगळ्याच्या तिलांजल्या दिल्या. म्हणजे आता कुणाची द्यायची आहे, आता कुणाची राहिली आहे दादा. तेव्हा सांगितलं हे धर्मराजे एक राहिलेला आहे आणि तो तुमच्याच वंशामधला आहे, त्याचं नाव कर्ण आहे. तेव्हा मात्र पायाखालची वाळू सरकली. कुणाच्या? भीमदादाच्या, अर्जुनाच्या, नकुळ, सहदेव आणि धर्म. ते म्हणले तो आमच्या वंशामध्ये कस काय? कृष्ण भगवान परमात्म्याने सगळं सांगितलं. आता इथं सांगायला टाइम आहे का? नाही. सगळं सांगितलं. हा तुमचा मोठा भाऊ आहे, हे तुम्हाला मान्य करावं लागल. कारण कुंतीला वरदान होतं देवाचं. ती कथा नाही सांगणार मी तुम्हाला, कारण ते सगळ्याला पाठ आहे, सगळ्याला माहित आहे. म्हणून लग्नाच्या आधी हा कुंती मातेला हा कर्ण झालेला आहे आणि हो तुमचा मोठा भाऊ आहे. तुम्हाला याला तिलांजली देवा लागणार आहे. विठाला विठाला असं सांगितल्या बरोबर महाराज धर्मराजाच्या डोळ्यातून पाणी आलं. कारण त्याला केव्हा कळालं, सांगितल्यावर कळालं की मला वाचवणारा कोण आहे तर कर्ण आहे. ज्या वेळेस धर्माच्या समोर युद्धामध्ये कर्ण गेला होता तेव्हा सांगितलं होतं जा, तुला माफ केलं, तुला मारित नाही. तेव्हा अर्जुनाच्या समोर कर्ण आला होता, अर्जुनाने मारलं होतं. कारण माझा सगळ्यात लहान भाऊ आहे, मारू द्या, मी आनंदाने मरणार आहे. हे डोळे भरून आले होते माझ्या कर्णाचे. माझ्या भावाने मला मारलं याचं दुःख नाहीये. ज्या वेळेस भीमदादाच्या समोर गेला कर्ण, त्यावेळेस सांगितलंय जा ए भीमा, तुला माफ केलं. असा जगामधला भावाला वाचवणारा कोण आहे? अरे इथं या कलियुगामध्ये भावाला वाचवायचं सोडा, भावाच्या विरोधामध्ये फार्म भरणार आहेत. आहे का नाही बाबा? अरे काय काय वागत असे दादा. हातामध्ये झेंडा गेला, आणि झेंडा घेऊन कुठं घेणार जाणार? पंढरपूरला जाणार. पंढरपूरला मोठा झेंडा असा फडकवतो आणि जाऊन त्या विठेवरच्या मालकाचं दर्शन घेऊन येणार. गावामध्ये आल्यानंतर आपल्या थोरल्या भावाचा बाण टोकरणार. असे काही काही वारकरी जन्माला आले बाबा आता. मग आशाने काय होणार आहे का तुमचं? अरे ज्याला खरंच भावावर प्रेम करायचंय त्याने माझ्या कर्णाचं ऐकलं पाहिजे. ज्याला खरंच भावाला एकत्र राहायचंय त्यांनी माझा रामायणाचा आदर्श घेतला पाहिजे. हो सोपं नाहीये. ज्या वेळेस तुम्ही भाऊ एकत्र होताल, जावा जावा एकत्र होतील, तेव्हा तुमच्या घरामध्ये साक्षात रामायण चालू आहे म्हणायचं. दुसरीकडे कुठंच रामायण नाही. विठाला विठाला आता रामायण सोडून महाभारत चालू आहे घरामध्ये. पण आपल्याला महाभारतच सांगतोय मी इथं. हो पण हे महाभारत फक्त बघण्यासाठी आहे. आचरण करायचं असेल तर रामायणाचं केलं पाहिजे. मग जीवनामध्ये धर्मराजाच्या डोळ्याला पाणी आलं आणि आपल्या पाचही भावाला समजलं की तो आपला भाऊ आहे, आपल्याला तिल तर्पण करावाच लागल. आणि मग पुन्हा ब्राह्मणाला आवाज दिला, देवा मांडा आणि पूजा. आणि पूजा मांडली, सगळी विधी परिपूर्ण झाली. आणि जेव्हा पिंड हातामध्ये द्यावा लागला तेव्हा कर्णाचा आत्मा तृप्त झाला अभंगाच्या पहिल्या पिंड
आपुलिये करी माझे झाले गयावर जण आणि फिटले पितराचे ऋण. हे ऋण फेडायचं होतं म्हणून जेव्हा पिंड हातामध्ये दिला कुणी धर्मराजाने, कुणाच्या तर त्या पिंड देवतेच्या, आणि तेव्हा कर्णाचा आत्मा सगळ्याला नमस्कार घातला आणि निघून गेला. ह्याच्यासाठी घरातल्यानीच पिंडदान केलं पाहिजे, हे नियम आहे, हे प्रमाण आहे. हा दृष्टांत तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणून जवळच्याच व्यक्तीनं पिंडदान जीवनामध्ये केलं पाहिजे. विठाला आणि आत्मा गेल्यानंतर या भगवानापाशी गेल्यानंतर त्याचं पाप आणि पुण्य बघितलं जातं. तिथं चित्रगुप्त नावाचा पी आहे यमाचा. आधी पहिल्यांदी भांडणं झाल्यानंतर कुठं जावं लागतं बाबू महाराज? पोलीस स्टेशनला. बरोबर आहे का नाही? मग तिथून तुमचा गुन्हा काय आहे, तुम्ही किती गुन्ह्यामध्ये आहात, तिथं सगळं लेखाजोखा राहतो आणि मग कोर्टामध्ये जावं लागतं. बरोबर आहे का नाही बाबा? हा हा तुम्ही भांडणं केलेलं नसते त्यांच्या जीवनामध्ये. बरं आहे, विठाला विठाला भांडणं करणाऱ्याला माहिती कुठं जावं लागतं, काय जावं लागतं. तसं हे यमाचं डिपार्टमेंट म्हणजे पोलीस स्टेशन आहे. तिथं मृत्यू पावल्यानंतर हर एक माणसाला आधी तिथं जावं लागतंय आणि तिथून पाप पुण्याचा हिशोब होतो. आणि मग हे 21 स्वर्ग आहेत. मग त्या 21 स्वर्गाला ज्याचं जे पुण्य आहे त्या पुण्याच्या रूपानं त्या फ्लाईटमध्ये, त्या विमानामध्ये बसून मग कैलासाचं विमान लागतं, वैकुंठाचं लागतं, सूर्यदेव, भूलोक, गोलोक, तपोलोक, पृथ्वी, असे 21 स्वर्ग आहेत. मग 21 ठिकाणी 21 लोक ज्यांनी ज्यांनी जीवनामध्ये जे जे पुण्य केलं त्या त्या पुण्याच्या हिशोबाने त्या त्या फ्लाईट मध्ये माणूस बसून जातो. विठ्ठला विठ्ठला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये निस्त्या गायी जर सांभाळल्या असतील ना तर त्याला गोलोक प्राप्त होतो. ज्यांनी भगवान भोले बाबाची आराधना आपल्या जीवनामध्ये केला असेल तर त्याला कैलास प्राप्त होतो. ज्याने विठ्ठलाचा धावा केला असेल तर त्याला वैकुंठ होतो. ज्यांनी सूर्याची आराधना केली असेल तर त्याला सूर्यलोक प्राप्त होतो. ज्यांनी चंद्राची आराधना केली असेल तर चंद्रलोक त्याला प्राप्त होतो. ज्यांनी इंद्राची आराधना केली असेल तर सगळ्यात आईश करण्याचं साधन म्हणजे इंद्रलोक, तिथंही तो माणूस जातो. विठाला 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 विठाला. आणि ज्यांनी जीवनामध्ये काहीच केलं नसेल, निस्त्या पोरांचे आणि मुलींचे लग्नच मोडले असतील, त्याला कुठं जावं लागल? त्याला झोडीती, मारीती, तोडीती, निष्ठुर. मारीती. जसं आपण एखादं झाड झोडावा तसं झोडीत येत. बरं ते आता आपण काय गेलो नाहीत, पण गेलो असताना आपल्याला माहित नाही, पण ते कळत नाही. आता ज्या वेळेस आपण जाऊन तेव्हा कळत. पण जीवनामध्ये आपल्याला तिथं जर जायचं नसेल तर आपल्याला काय करावं लागत? यमाच्या फाशामध्ये जर आपल्याला पडायचं नसेल तर काय करावं लागत? सांगा की काय करावं लागत? बांध टोकरावं लागते, भांडण करावं लागत, कुणाचं मोडावं लागत, काहीतरी उचापत्या केल्याशिवाय तिथं जाणार का? नाही. तर आपल्या जीवनामध्ये काहीच नाही करायचं. बघा, जेने नोहे जन्म
यमाची यातना, ज्याला जन्म घ्यायचा आहे त्याला यमाच्या यातना जर नसतील ना पाहिजे, तर त्याने आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे? न लगती सायास जावे वनांतरा आणि सुखे येतो घरा नारायण. मग तो नारायण आपल्या चित्तामध्ये धरला पाहिजे. हे चित्त निर्मळ केलं पाहिजे. कशाने? नामस्मरणाने. नामस्मरण जरी नसलं करायचं तर तुमच्या जीवनामध्ये काय करा माहिती का? फक्त कर्म चांगले करा. कर्म जे आपण वागतोत ना, हे कर्म आपण जीवनामध्ये आपल्या चांगले केले पाहिजेत. हे जर कर्म चांगले केले ना, तर या कर्माचा हिशोब त्या चित्रगुप्तापाशी होतो. जर तुम्ही जीवनामध्ये कुणाचंच काही नसन केलं, कर्म तुमचे चांगले असतील, तर तुम्हाला नक्कीच भगवान पंढरीधीश पांडुरंग यांच्या वैकुंठामध्ये स्थान भेटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्या वेळेस त्या पंढरीच्या पांडुरंगाचं वैकुंठ बघायसाठी एक माणूस राक्षस कुळामध्ये जन्माला आला. राक्षस कुळामध्ये. बरं, राक्षस कुळामध्ये जन्माला आल्यानंतर त्याने मनामध्ये विचार केला, बाबा महाराज, की मी राक्षस कुळामध्ये जन्माला आलोय, मी किती जरी चांगले कर्म केले तरी लोक काय म्हणणार आहेत मला? राक्षसच आहे. म्हणून या कुळामध्ये जन्माला आलोय, मग मी काहीतरी केलं पाहिजे. आय कॅन डू, मी करू शकतो. आता हे लहान लहान मुलं आहेत, यो पकवाज वाजवू लागलेला आहे. यांनी म्हणलं पाहिजे मी वाजवणार म्हणजे वाजवणारच. हे जर मनामध्ये निश्चय असेल ना, निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे त्याची फळ. जर तुम्ही जीवनामध्ये निश्चय केला तर नक्कीच भगवंत तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला ऐका, हे लेकर, हे मुलगा, ही तुमची पिकं आहेत बाबा. हे काय? हे आपली पिकं आहेत. आणि ही पिकं चांगले येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? काय करावं लागेल महाराज? तर ह्या पिकामध्ये कोणचं तण आहे? तण कांग्रेस आहे, कासला आहे, काचमांडा आहे, हराळ आहे, शिपरूट आहे. हे सगळे तण हे उपटून बांधावर फेकावं लागतील. म्हणजे यांच्या संगतीमध्ये कोण आहे? यांच्या संगतीमध्ये कोण आहे? काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार, हे षडविकार. जशी आपण शेती करतो आणि शेतीमधलं जे तण बाहेर काढतो, यांच्या शेजारचं तण जेव्हा आपण बाहेर काढतो तेव्हा हे पीक चांगले बहारला येणार आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला. मग आपण राक्षस कुळामध्ये जन्माला आलो. मग या राक्षस कुळामध्ये जन्माला येऊन बी आपल्याला आपलं नाव मोठं करायचंय, याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? आपला मुलगा भारत देशामध्ये कुठेही कानाकोपऱ्यामध्ये जरी गेला तरी त्यांनी म्हणलं पाहिजे, त्यांनी घोरपडीसारखे पाय रवले पाहिजेत बाबा. त्यांनी आपल्या मायबापाचं नाव मोठं केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मायबापाचं नाव मोठं करण्यासाठी शांती रूपे नव्हे कोणाचे वाईट, शांती रूपे नव्हे कोणाचे वाईट, शांती रूपे नव्हे कोणाचे वाईट, शांती रूपे नव्हे कोणाचे वाईट. वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व शांती रूपे नव्हे कोणाचे वाईट, वाढवे महत्व वडिलाचे. त्यांच्या रूपी नव्हे कोणाचे वाईट. आपल्या जीवनामध्ये कुणाचंही वाईट आपण सोचायचं नाही. नाहीतर एखाद्याचे टमाटे चांगले आले का बाबा? टमाटे, एखाद्याचा शेजारी फळ असावा चांगला आणि टमाटे चांगले यावा, तर शेजारीने काय करावा? कोणचं औषध आणावा? शेजारीने राऊंड अप आणावा. राऊंड अप
राऊंड अप नाही तर 240, बरोबर आहे का नाही? 240 हाणलं की 4 किलोमीटर. मग असे लेकर जन्माला यावत का? नाहीये. त्याच्यासाठी लेकर जन्माला येण्यासाठी आई आणि बापही तेवढा स्टँडर्ड लागतो. का भूमीचे मार्धव सांगे कोंभांसी लवळव, नाना आचार गौरव सुपुळीनांचे. कोंबाची ताकद ही जमिनीहून कळते, तशी लेकराची ताकद आई वडिलांहून कळत असते. विठ्ठला विठ्ठला. त्याच्यासाठी बापाचा डीएनए स्टँडर्ड लागतो, रामनामाचा लागतो, आणि त्याच्यासाठी आई ही सात्विक लागते. नाही तर आई गीता मग कुंडला उचुना. बरं, स्वयंपाक करीत असताना कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही केलं पाहिजे. मावशा ध्यानात ठेवा, स्वयंपाक आपण जेव्हा करतो ना तेव्हा व्यसन कोणचं केलं नाही पाहिजे. जर तुम्ही स्वयंपाक करीत असताना तंबाखू खात असता तर तुमचं पोरग नक्कीच खंडीभर शेळ्या घेऊन निसत्या शेरड्यात चाडायला निघणार, दुसरं काहीच करणार नाही. विठाला विठाला काही काही मावशा सरळ सरळ स्वयंपाक करीत असताना तंबाखूला चुना लावणार एखादी सकुबाई शेजारी बसते. सकुबाई काय चाललं ग काय नाही. बरं, स्वयंपाक थापित असताना तसाच उंडा तंबाखूला लावलेला चुना असं हे ते आणि भाकर करणार आणि लगेच तव्यावर टाकणार. तव्यावर टाकल्यानंतर ती पुन्हा कुठं लावा लागती? खाली चुली लावा लागती. मग तिथंच असं आणि लगेच म्हणते ए भाब्या, अरे भाकर झाली ना, शेरडा सोडायच्यात ना, कुठं हिंड तू. मग भांब्या तुमचा निस्त्या शेरडात सांभाळणार. विठ्ठला विठ्ठला. आपले लेकर जर मोठे करायचे असतील तर त्याला सात्विक आहार घेतलेला महत्वाचा आहे बाबा. सात्विक आहार महत्वाचा आहे, तेव्हा लेकर आपले मोठे होतील. हे सामर्थ्य फक्त आईमध्ये आहे. जर आईच घरामधली म्हणली आपल्या पिथ्याला, आता झाला की श्रावण झाला, आता गणपती झाला, हा ना की जरशेक पावशेर खांड, कशाला ग खाती पावशेर खांड? याने लेकर मोठे होतील का बाबा आपले? मग या बाबाने आपल्या जीवनामध्ये हे लेकर मोठे करण्यासाठी आपल्या हाडाचं काढक केलं आणि आपल्या 3 लेकराला आणि एका मुलीला मोठं केलं. हे सामर्थ्य देशमुख बाबाचं आहे. विठ्ठला विठ्ठला. नाही तर कीर्तन आणि भजन ठेवणारे असे लेकर जन्माला येत नाहीत बाबा. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. हे फळे जसे रसाळ आहेत ना, तशी या बाबाचे 3ही लेकर आणि त्यांची 1 मुलगी हे रसाळ आहेत. तेव्हा त्यांच्या हातामधून हे ज्ञानदान आणि अन्नदान घडलं. ह्याला सामर्थ्य लागतं, याला पूर्व पुण्याचा सुकृताचा ठेवा लागतो. नाहीतर काही काही आहेत ना घांगे अनेक जन्माला आलेले, अरे ज्यांनी आपल्या बापाच्या गंगा पुतणाला ना वर्षाला काहीच नाही ठेवलं, 2 माणसं जेव घातले निघा म्हणले, असे बी काही काही लेकर जन्माला आलेत बाबा आजही. पण अशा लेकराला तुमच्या बापाचं काहीतरी पुण्य होतं, सुकृताचा ठेवा होता, म्हणून तुम्ही हे कार्यक्रम ठेवलेला आहे. विठ्ठला ही गोष्ट कुणाच्याच भाग्यात नाहीये. ज्याचे लेकर माळकरी आहेत, ज्याचे लेकर सात्विक आहेत, त्याचंच गंगा पूजनाला कीर्तन भजन. कन्या पुत्र होती जे सात्विक, कन्या पुत्र होती जे सात्विक, कन्या पुत्र होती जे सात्विक, कन्या पुत्र होती जे सात्विक.
सात्विक वाटे देवा दयाचा हारी वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती देता कुळी कन्या पुत्र होती देता कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. अरे त्या देवाला यांचा आनंद वाटला पाहिजे, आनंद झाला पाहिजे. काय देशमुख बाबाच्या पोटी रत्न जन्माला आले, ज्यांनी हा भगवंताचा कार्यक्रम केला, नामस्मरण केलं. नाही तर आज बी काय काय असे बाप आहेत बरं का, बाप असे काही काहीचे बाप. आणि मग त्याच्या पोटी कोण जन्माला येईल, त्याच्या पोटी कोण जन्माला येईल सांगू का? त्याच्या पोटी कोण जन्माला येईल? अशा बापाच्या पोटी, त्याच्या पोटी निस्ता परण्याच गाजवणारा जन्माला येणार आहे. विठाला विठाला बजाव बजाव बाबूजी, बाबा लगीन असे जन्माला येतील अशाच्या पोटी. म्हणून जीवनामध्ये बाप हा जगी ऐसा बाप हवा, त्याचा वंश मुक्तीश जावा. म्हणून देशमुख बाबा या ठिकाणी सात्विक आहेत, म्हणून त्यांचा वंश या ठिकाणी नक्कीच मुक्तीला झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला म्हणून मी राक्षस कुळामध्ये जन्माला आलेलो आहे, मग माझं नाव होणार नाही. म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि तेव्हा तो मुलगा राक्षस कुळामध्ये जन्माला येऊन भगवंताची आराधना करू लागला, रात्रंदिवस अघोर तप केलं. आणि तेव्हा भगवान विष्णू त्या मुलाला प्रसन्न झाले. मी आताच नाव सांगणार नाही, सांगतो तुम्हाला. आणि मग म्हणलं हे देव प्रसन्न झाल्यानंतर देव म्हणले, हे वत्सा माग, तुला माझ्याकडे काय मागायचंय? त्या राक्षसानं भगवान विष्णूकडे काय मागावं? बाबा जर मी तिथं असतो का, मी देवाला म्हणलं असं, देवा काय कर, एक फॉर्च्युनर दे आणि रोज 2-2, 3-3 कीर्तन येऊ दे, 20-20 हजाराचं पाकिट येऊ दे. मी म्हणलं असतं बरं का. हो, असे काही काही आता नमुने जन्माला आलेले आहेत. विठाला विठाला पण या राक्षस कुळामध्ये जन्माला येऊन देवाकडे काय मागणं मागितलं? देवा, या पृथ्वी तलावर जी लोक आहेत का मनुष्य, यांची मला दया येते. देव म्हणले कस काय? ते म्हणले तुमचं एक डिपार्टमेंट आहे यमाचं. काय म्हणले? त्याच्या दारामध्ये सगळे जातात म्हणे. आणि मग मला त्यांचं काय दुःख सहन होत नाही. काय म्हणले? तिथं मारी देत राव. मी बघितलंय माझ्या डोळ्याने. असा तो राक्षस म्हणू लागला. म्हणून तुम्ही माझ्या हृदयामध्ये वास करा आणि मी ज्याचं दर्शन घेईल, मी ज्याची भेट घेईल, तो आत्मा यमपुरीला गेला नाही पाहिजे असं वरदान द्या. राक्षसाने मागितलं बाबा. आणि मग भगवान विष्णू म्हणले तथास्तु. तथास्तु म्हणल्यानंतर हा जो माणूस मरायला लागलाय का, जो माणूस मरायला लागलेला आहे त्याच्याकडे जायचा, म्हणता जय हरी, जय हरी म्हणला की हे कुठं जायचा? वैकुंठाला जायचा. मग असंच रोज त्याचा नित्यनेम सुरू झाला. कुणाचंही चांगलं करायचं, ज्याने किती पाप करू द्या त्याचं चांगलं करायचं, असा त्या राक्षसाचा बेत सुरू झाला. मग यम एक दिवस सगळं डिपार्टमेंट बंद पड ना, गिरायकाची आहे ना एकही, कोणीच आहे ना आपल्याकडं. मग करायचं काय? मग यम ब्रह्मदेवाकडे गेला आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, म्हणले महाराज माझं एवढं मोठं सैन्य म्हणे, त्याचा पगार होईना आणि किती दिवस म्हणले आमच्या यमाचे हात बंद पडलेत, रपारप मारित होत राहू आम्ही आणि 12 महिने झालं एकही गिरायक आहे ना, मारण्यासाठी आहे ना, तोडण्यासाठी आहे ना. मग हे डिपार्टमेंट बंद करावं लागेल. आणि मग या पृथ्वी तलावर काय होईल? पाप आणि पुण्याचे काय हिशोब लागणार नाही. आणि हिशोब नाही लागल्यावर माणसं मनानेच कसं वागतील काहीच कळणार नाही. कुणी कुणावरही अत्याचार करीन, कुणी कुणाचे बांध चोरीन, असं होईल का नाही? मग पाप पुण्याची गणना करण्यासाठी माझं डिपार्टमेंट पुन्हा चालू झालं पाहिजे, असा प्रस्ताव ब्रह्मदेवाकडे मांडला. आणि ब्रह्मदेवाने म्हणले आपल्याला काय करावं लागेल, त्याच्याकडे जावं लागेल, त्या राक्षसाकडे. आणि मग ब्रह्मदेव त्या राक्षसाकडे गेले
आणि त्या राक्षसाला म्हणले, बाबा तू चांगलं काम करतोस, पण पापी तिथंच, पुण्यवान तिथंच. मग आम्हाला एक काम कर, तू पुण्यवान आत्मा आहेस, आम्हाला तुझ्यावर यज्ञ करायचा आहे, तुझ्या छातीवर बसून यज्ञ करायचा आहे. ब्रह्मदेवाने कोणाला सांगितलं? त्या राक्षसाला, तुझ्या छातीवरती आम्हाला यज्ञ करायचा आहे. राक्षस सात्विक होता. तो म्हणला, महाराज काहीच अडचण नाही, पण एक कारण आहे. तू जर हल्ला, तू निस्ता यज्ञ करताना डुलला, तर तू जाग्यावर काय होशील? सीळ होशील, सीळ. ते म्हणला, काहीच अडचण नाही, मी हलणार नाही, डुलणार नाही. मग सगळे देव बोलवले, यज्ञाची आहुती सुरू केली. ओम यज्ञाय यज्ञमय जयंती, आणि झाली सुरू आहुती. हा बाबा काय हालाना, यज्ञ पेटला, छातीवर यज्ञ केला. हा रे, इथं एक जर कोलांगता पडला तर माणूस 4-5 उड्या हाणतो असा, इकडून तिकडून, तिकडून इकडून, तिकडून इकडं. बरोबर आहे का नाही? एवढा मोठा यज्ञ पेटला, हा बाबा हालाला तयार नाही. मग भगवान विष्णूला बोलवलं, आणि बोलवल्यानंतर देवाला म्हणले, तुम्ही ह्याच्यावर सगळे पृथ्वीचा भार टाका, जेणेकरून हा हलन. आणि भगवान विष्णू आपल्या सगळ्या देवता सहित आले आणि त्याच्या अंगावरती विराजमान झाले, तरी हलाना. मग हा राक्षस म्हणला, ह्याने आपल्याला वरदान दिलंय, आणि आपण जर नाही हल्लो तर आपल्या विष्णूचा अपमान आहे. म्हणून ते हल्ले, आणि तेव्हा हा राक्षस शीळ झाला. त्याचं नाव आहे गयासूर. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन. पितले पितरा चरण, पितले पितरा चरण, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन. फिटले पितरा चरण, फिटले पितरा चरण, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन. माझे झाले गया वर्जन, आणि फिटले पितराचे ऋण. मग तो गयासूर शीळ झाला. शीळ झाल्यानंतर देखील देव त्याच्यावर प्रसन्न झाले, आणि म्हणले, हे गयासूर, मी तुझ्यावर प्रसन्न झालो, तू माग, मला काय मागायचंय. तरी त्या गयासुरानं काय मागितलं? पुन्हा शीळ झाल्यावर, देवा मी तर या शीळरूपी इथंच राहणार, या गयेला, पण जो कुणी भक्त माझ्याकडे पिंडदान करण्यासाठी येईल त्याला या ठिकाणी मुक्ती भेटू दे. एवढाच आशीर्वाद बघा राक्षसामध्ये जन्माला आलेला ना, आपल्यासाठी कल्याण. आजही त्या गयेला आपण गेलोत ना पिंडदान करण्यासाठी, तर 100% आपला आत्मा, जो आपण आजोबा पणजोबा जे असतील कुणी, त्यांचा आत्मा मोक्षाला झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला आणि मोक्षाला जाण्याचे अधिकारी कोणचे आहेत हे बी लक्षात ठेवा. तुम्ही म्हणताना आपण जीवनामध्ये काहीच नाही करायचं, ह्याला मारायचं, त्याला मारायचं, भांडणं करायचे, बांध कोरायचे, आणि आपण मोक्षाला जातो गयासुरापाशी गेल्यावर नाही 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 नाही, हे काढून टाका डोक्यामधलं महाराज. हो, यालाही याच्या माग आपल्या कर्मामध्ये बदल करावा लागेल. कर्मामध्ये बदल जर केला ना, तुकाराम महाराजांनी आपल्या कर्मामध्ये बदल केला. काय बदल केला? तर अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये, केले कर्मांग, केले कर्मांग, बोंब मारली हरिहार, बोंब मारली हरिहार, माझे झाले गयावर जन,
केले कर्मांतर आणि बोंब मारिली हरिहर. त्या हरिहराच्या नावाने म्या दिन रजनी हाची धंदा आणि गोविंदाची पवाडे. म्या माझ्या कर्मामध्ये बदल केला. पण आपण कर्मामध्ये कधी बदल केलाय का? केलाय का बाबा? नाहीये. माझं माझं अरे तुझं काहीच नाहीये. काही तर काय म्हणतात, गावात मी म्हणून जमते, नाही तर गावात माझ्याशिवाय पानं हलत नाही. मी तर म्हणतो तू एकदा मरून बघ. पानच काय झाड मुलासहित हल्ल्याशिवाय राहणार नाही. विठाला विडाला 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 विठाला. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण या कर्मामध्ये बदल केला पाहिजे. योग्य वेळेला जर गाडीला टन मारला तर ऍक्सिडेंट होणार नाही. पण आपण योग्य वेळेला टनच मारित नाहीत बाबा. बरोबर आहे का नाही? गाडी सुसाट निघाली, जिथं टन मारायचं तिथं आपली गाडी थांबत नाही आणि सरळ जाते. त्यामुळे कधी कधी धडकायची चिंता आहे. तसं आपल्या जीवनामध्ये वयाच्या 35व्या वर्षी आपल्या गाडीला टन मारला पाहिजे. टन म्हणजे कुंकड, भगवंताकडे असा टन मारला पाहिजे भगवंताकडे. मग आपण त्या भगवंताकडे जर गेलोत ना वयाच्या 35व्या वर्षी, तर आपला मार्ग सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपली गाडी 70व्या वर्षी टन मारायचं बघत ती, मग तिथं हाडकं सगळे कुजून जाम झालेले असते. मग तिथं टन बसन का आपल्या गाडीला? हा काही गिरायक आमच्याकडे 70व्या वर्षी, बाबा मी म्हणलं का आता मला माळ घालायची. म्हणलं आता माळ कशाला घालायची? अख्खी गाडी पेट्रोल पंपावर पाडून आली ना, आता कशाला टाकी फुल करतो? हा नाही म्हणे माळ घातल्यावर मरायला बरं राहतं. मी म्हणलं काय राहतं? म्हणे आता पोहरं आणि ना आणि मला चावणा, तेवढंच माळ घातल्यावर बरायला मरं राहील. विठाला विठाला विडाला 70व्या वर्षी जर तुम्ही कर्मामध्ये बदल केला तर भगवंत तुम्हाला माफ करणार आहे का? मग योग्य वेळेला आपल्या जीवनामध्ये आपण बदल केला पाहिजे. आणि हे बदल करण्यासाठी अभंगाचं शेवटचं चरण तो का म्हणे माझे 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 माझे तो का म्हणे माझे तो का म्हणे माझे तो का म्हणे माझे तो का म्हणे माझे भार उतरले ओझे भार उतरले ओझे भार उतरले ओझे भार उतरले ओझे माझे झाले गयावर माझे झाले गयावर माझे झाले गयावर माझे झाले गयावर भार उतरले ओझे भार उतरले ओझे भार उतरले ओझे भार उतरले ओझे माझे झाले गयावर माझे झाले गयावर माझे झाले गयावर माझे झाले गयावर तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. जी काय पितृऋणाचं ओझ माझ्या खांद्यावरती होतं, म्या योग्य वेळेला माझ्या गाडीला टन मारला, त्या देवाच्या नावानं हरिहराच्या नावानं बोंब मारली, आणि जी काय पितृऋणाचं ओझ होतं, गयासुराचं वर्जन
माझे झाले गया वर्जन फिटले पितराचे ऋण. का तर मी इथूनच त्या गयासुराला दर्शन केलं आणि जे माझ्या पितराचं ऋण होतं ते इथे या ठिकाणी उतरलेलं आहे. म्हणून योग्य वेळेला या तुकाराम बाबाच्या मुलांनी योग्य वेळेला आपल्या गाडीला टन मारलेला आहे. जे पितराचं ओझं होतं खांद्यावरती ते उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं का, उतरणार नाही. कारण का आपल्या बापाने आपल्याला जन्म दिलेला आहे. हा अनमोल जन्म पुन्हा नाहीये. आपल्या भांगाचं कातडं जरी काढून आपण त्यांच्या पायामध्ये जोडा जरी शिवला का तरी त्यांचे उपकार फिटणार नाहीत. एवढा बाप जगामध्ये त्यांनी आपल्याला हा विश्व दाखवलेला आहे. नव्हे नव्हे अरे कधी अंगावर चांगला शर्ट घातला नाही, कधी अंगावर चांगलं धोतर घातलं नाही. बरं आपल्या लेकराला दुःखाची कधी उणीव भाजून दिलं नाही, त्याला म्हणायचं बाप. पण बाप या जगामध्ये फक्त दोनदाच रडतो माईबापानं. एकदा आपली मुलगी वाट लावायच्या टायमाला रडतो आणि दुसऱ्यांदा कवा रडतो माहिती ना, माहिती का? आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एवढं फॅड आलेलं आहे. आपल्या बापाने आपल्याला जन्म दिलेला असतो. अरे त्याच बापाच्या देखता आपण डोळ्याने ज्या बापानं ज्या रानामध्ये कष्ट केलेलं असतं, ज्या बापाची त्या मातीसंग नाळ जुळलेली असती, त्याच मातीचे दोन तुकडे होताना तेव्हा बाप आपला रडतो बाबा. आपला मुलगा आपल्याला जेव्हा वायला टाकतो ना तेव्हा आपला बाप रडत असतो. म्हणून त्या बापाला आपण कधीच रडू द्यायचं नाहीये. या हिंदू धर्मातल्या सर्व माझ्या तरुण बांधाला विनंती आहे, अरे मारवड्यासारखं जगा, मारवडे अनेक वाहिले नाहीत. तसं तुम्ही आम्ही आपल्या बापाला जोपर्यंत आपला बाप आहे तोपर्यंत बापाला वायलं टाकू नका. कारण त्याच्या काळामध्ये त्यांनी आपल्याला कधी दुःखाची जाणीव होऊ दिली नाही. मग त्यांच्या शेवटच्या काळाला आपण देखील आपलं कर्तव्य सोडायचं नाही. आपण पण आपल्या बापाला आपल्या दुःखाची जाणीव नाही झालं पाहिजे. एवढेच शब्द या कीर्तनाच्या माध्यमातून घेऊन जा. झालेली सेवा या ठिकाणी भगवान हनुमंतराया रोकडेश्वर भगवान यांच्या चरणावर अर्पण करतो. माझे गुरु श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य परम आदरणीय भगवान बाबा, तसेच माझे दुसरे गुरु श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य परम आदरणीय गोरक्षनाथ नवनाथ बाबा, गोरक्षनाथ टेकडीचे मठाधिपती यांच्या आशीर्वादानं व मायबापाच्या आशीर्वादानं या ठिकाणी या महाराष्ट्रभर कीर्तन करण्याचा योग आणि त्याच्यामध्ये माझे मित्र या ठिकाणी विक्रम बाबा असतील, बाबू महाराज असतील, कदम बाबा असतील, शिंदे बाबा असतील, यांच्या सगळ्याच्या सहकार्यानं मी आज महाराष्ट्रभर फिरू लागलेलो आहे. हे आपलं गंगापूजनाचं कीर्तन होतं. एकदम दुःखाचं कीर्तन आहे. पण आता बरं का दुःख काही नाही आहे. बाबा या ठिकाणी त्यांचं सगळं कर्तव्य करून गेलेले आहेत. अवकाळी आल्यानंतर दुःख करण्याची, कारण जिथं आपण आलोत हे काय आयुष्य काय फार आपल्याला टिकणारं नाहीये. ज्या कार्यासाठी आपण आलो होतो ते कार्य आपल्या हातामधून झालेलं आहे. नातूपंतू बघितलेत, नातापंताचे लग्न बघितलेत. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता मी विसावा पावलेला आहे. म्हणून मागच्या लोकांनी आता माझ्यासाठी दुःख करू नका. फक्त माझ्यासाठी एवढंच करा, दान धर्म करा. तुमच्या हातातून लोकांची सेवा घडली पाहिजे, परमार्थ तुमच्या हातातून घडला पाहिजे, एवढंच करा असं देशमुख बाबाचं सांगणं आहे तुम्हाला. म्हणून एकदा निष्पाप हात सगळ्यांनी वर करा, आपापले निष्पाप हात. आणि या